पप्पाने रात्रभर मोबाईल बघत बसलेले. झूम करायला 100 सबस्क्रायबर झाल्यामुळे काय तर गिव्ह अवे करणार आहे. हा 100. तर गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता निघालो जिमला. आता चार्जर, हेडफोन, चावी आणि गाडी नेलं. आता चार्जर नेलं कारण की ज्याच्यातून रेकॉर्डिंग करायला त्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही जास्त, त्यामुळे नेलं. कारण की पप्पाने रात्रभर मोबाईल बघत बसलेले, 3% चार्जिंग ठेवलेली मोबाईलमध्ये. त्यामुळे ते जिममध्ये गेलं चार्जर लावेल. आणि बघा 5:46 झालेत, म्हणजे बरोबर 5:45 झाले. तर चला जिमला जायचं. व्हिडिओसाठी किती 10 किलोचं करायला आहे. उचल उचल उचल, दुसरा कसे पण पकड, फक्त एक आडवी एक सरळ पकड. हां, लेवलला पकड, बरोबर लेवलला पकड, लेवलला ये उचल उचल, उचललं नाही तर बघू, उचल बघू. 70 आहे. झटके देऊ नका तसे. उचल उचल. आता तिघांमध्ये चालेल, माझ्यात, याच्यात आणि आदित्य तिकडे हे करायला. किती आहे? 50, 60, 70, 80, 90 किलो आहे. आला आदित्य पण. हे चला 1, 2 स्ट्रेचिंग. दमानं बरं का. पाय सरळ ठेव. हां येस. चला 90. आदित्य जा तू. आदित्य आता बेल्ट लावून चाललाय. एक कॅन्डिडेट आउट झालाय. हां आता 95. ही 25चे आहे, ही 10 आणि 5चे 95चं. चल हां लाल कसला लाल. चला हा हो द्या. 1, 2, 3. हां, पाय सरळ. 100. सरळ. हां 100. हा 100. चला, आमची चॅलेंज झालेली आहे. आम्ही दोघं फायनलला. हे पहिल्यांदा आउट झाले, हे दुसऱ्यांदा आउट झाले. आदित्य तिकडे कुठे चालला? आद्याला झूम करायला. तर आता आलोय जिमवरून परत घरी. मग बघितलं असेल चॅलेंज तुम्ही. मग सगळे म्हणतायत की असं आम्हाला व्हिडिओमध्ये घे, तसं दाखव, असं दाखव जरा. हे ते नवीन सगळे म्हणजे कोण लक्ष पण देत नव्हतं, असं म्हणजे दाखवू नको असे म्हणत होते. आता सगळे जास्त जर म्हणतायत की घे आम्हाला पण, म्हणजे चांगलं वाटतं. आता ते त्यांचा व्हिडिओ आला की या व्हिडिओमध्ये मग ते पण शेअर करतील दुसऱ्यांना, आणि मग अजून सबस्क्रायबर्स वाढतील. आणि जसं मी बोललेलं गेल्या व्हिडिओमध्ये एंडिंगला बोललेलं, मी 100 सबस्क्रायबर झाल्यामुळं काय तर गिव्ह अवे करणार आहे. मग गिव्ह अवेचा ज्यांना अर्थ नाही माहिती समजून घ्या. गिव्ह अवे म्हणजे समजा आता माझ्याकडे एखादी वस्तू आहे, समजा आता एक्झाम्पल म्हणून एक अंडा आहे. आता मी ती गिव्ह अवे म्हणजे मी फ्रीमध्ये कोणाला तरी एका माणसाला दिले, फ्रीमध्ये. त्याला त्याचे काहीच पैसे नाही. ते आता मी गिव्ह अवे केलं तेव्हापासून ते त्याचीच वस्तू, त्याच्यावर माझं नाव नाही, असं असतं ते. मग गिव्ह अवे करणार आहे. मग ते 2-3 दिवसात येईन व्हिडिओ काय करणार आहे गिव्ह अवे.
नक्कीच बघा. आणि जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. 100चा जेव्हा माराल तर तेव्हा हातातून सुटलेले बघा कसलं झालं हात नुसता सगळा असं दगडासारखा झालेला आहे. ते काय माहिती स्लिपच होत आहे. हात होत आहे हवाला होत नाही हात स्लिप होईल आहे. लय पायावर पडता पडता वाचलं तरी पायाच्या लय लांब होता पण वाचलो जरासं. आता रेडी झालोय. एवढी थंडी आहे की कशाला हात पण लावाटा ना का हात लावला की एकदम असं हात दुखायला येतं. ते एवढं वजन उचलून आणि खालती लादी आहे. लादीवर तर पास म्हणजे बिना चपलाचा पायच ठेवाटा नाही. आणि प्रॉब्लेम झालाय काय या दाखवतो. वरच्या दोन्ही पण टाक्या रिकाम्या येतात आणि पाणी हौदात एवढंच राहिलं थोडंसंच आहे. काय झालं आम्ही त्या दिवशी सोमवारी दुपारी आलतो त्याच्या आम्ही येण्याच्या 2 ते 3 तास अगोदरच पाणी येऊन गेलतं. आता वरच्या टाक्या तर भरल्या नाही तर खालती पण पाणी थोडंसं बाकी आहे. आता काय माहिती कधी येतं. आठवड्याला पाणी येतंय. आता लय अवघड झालंय. ते पुढच्या काकी म्हणलेल्या मम्मीला की उद्या नाही तर परवा येईन म्हणून. 7:50 झालेत. चला मग कॉलेजला निघायला. चला. तर आता कॉलेजवरून येत तास झालं. पप्पा बाहेर गेले तेव्हा शूट करू शकलो. मग आता पप्पा आले तर आता शूट करायला. आता मग मी मशीनवर बसले. इकडे घेतले मशीन आता म्हणजे हॉलमध्ये होती ती आता मागाच्या रूममध्ये घेतली. आणि मग पाहुणे आलेले मग त्यांनी काहीतरी आणलेलं आहे. हो काय काय कपकेक दिले तर त्यानंतर रसगुल्ला एवढं सामान आणलेलं. आता त्याला बघू कसं टेस्ट करून एकदा. आता रसगुल्ला घेतला एक रसगुल्ला आता घेतलाय वाटीत. आता टेस्ट करून बघू. पप्पाला पण दिला येतं याच्यात काढून. पप्पा खायला तर टेस्ट बघू टेस्ट. मी सेकंड टाइम खायलं. पहिल्यांदा पण आणलेलं. पहिल्यांदा कोण आणले टाकलेलं असताना मामाचे. चांगलं कसं लागतंय ते काहीच नाही. कसं म्हणजे पनीरच असते ना. हा तेच पनीर टाईप असं म्हणजे फक्त सुकले पनीर असं वाटायला. फक्त पाकामुळं गोड लागते असं. मग आता वारी कपकेक टेस्ट करून बघू. हे खाल्लंय हे लय वेळा खाल्लेलं आहे. कोणी आणलं हे पप्पा आणत नव्हते का पहिले मुंबईला. तुला माझा उपास आहे मम्मीचा. तर आता मी चाललोय बाहेर म्हणजे मार्केटमध्ये चाललोय. बेकरीमध्ये जायचंय कारण की आज मम्मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. मग ते शेवटला कळेल कसं म्हणजे सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये. ताजे नरम पाव आणतो. आता पाव आणण्यासाठी एवढी मोठी पिशवी घेतली आहे. मग याच्यावरच कळलं असेल तुम्हाला काय आणायचंय काय बनवणार आहे. आता 4 लाद्या घेतल्या. आता 25ला एक दिले. आता आलो मार्केटमधून घरी. पाव आणले तेवढे मोठे म्हणजे एवढे मोठे नाही आणले. वरचा खोकळा आहे मग एवढे पाव आणले. तर आता काय बनवणार आहे ते शेवटला सांगतो. तर मला तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे रात्री पप्पाला म्हणत होते की म्हणजे व्हिडिओ तू बरोबर टाकत नाही एडिट करत नाही काय पण टाकतो फक्त गेलेलं आलेलंच ते दाखवतं. ते पण बरोबर आहे कारण की मी ब्लॉगचा अर्थच हे असतो की म्हणजे मी रोज डेलीमध्ये काय करतो दिवसभर काय करतो तेच टाकायचं असतं. मी तेच असतं. मग कॉलेजला जातो कॉलेजून येतो काय जे दिवसभर करतो तेच टाकतो. मग आता दुसरं काय करू म्हणजे रात्री अर्धा ते 1 तास पप्पा त्याच्यावर बोलत होते. पप्पाच्या जागी पप्पा बरोबर ऐकतात आणि बोलतात की एडिटिंग बरोबर करत नाही. मग तुम्हाला पण वाटतं एडिटिंग बरोबर करत होत नाही तुम्हाला बोर होतंय मग कमेंटमध्ये सांगा काहीतरी दुसरं नवीन करायला मग ते करतो. तर चला मग आता वाजले 5:30. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सॉरी ते सांगायचं काय बनवणार आहे. तर आज मम्मी बनवणार आहे पावभाजी. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला दिसेल कशी बनवली कशी ते टेस्ट ते सगळं उद्या कळेल. मग आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.